हॅलो मंडळी, नमस्कार, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत नागपंचमीचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर आमच्या इथं नागपंचमीला डाळ फळं करतात. तवा काही गॅसवरती ठेवत नाही. तर म्हटलं चला आज ते बनवते. ते बनवले, पिलूला शाळेत सोडलं. तोपर्यंत मग मी माझं बाकीच्या पूजा वगैरे आवरून घेतली, रांगोळी वगैरे काढली म्हटलं. आणि मी अशीच पूजा करत असते. माझी आई अशी घरीच नाही का भिंतीवरती गेरूनी काढतात, पण आता ते गेरू कुठून भेटणार, त्यामुळे कागदावर काढले. त्यानंतर बाहेर आले. तर आता इथे ना बाया का चालल्या वाटतं, ते वारुळ असतं ना, तर ते त्याची पूजा करण्यासाठी. आणि मी जेव्हापासून माझी आई म्हणजे आई सांगायची, आई खेडेगावातली, तर आई सांगायची की नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा वगैरे करत असतात. पण जेव्हापासून मी माझ्या आईचं बघितलेलं नाही ना, तर घरी नाही का भिंती वगैरे असतात, तर तिच्यावरती गेरू असतं ना, तर म्हणजे त्यांनी काढायचे नाग वगैरे, आणि जे काय असतं आणलेलं आपण लाया फुटाणे वगैरे त्याला चिटकवायचे वगैरे, आणि घरच्या घरी पूजा करायची. तर त्या पद्धतीची पूजा मी केलेली आहे. आणि आता मी तर आहे ना, तर माझी मैत्रीण आहे, तर त्या मला आत्ता बोललेल्या की चालायचं का म्हणे पूजेला. तर म्हटलं कुठे, तर त्या वारुळाची पूजा करायला चला म्हणे. तर आता मी बघते, जाते. आणि मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम वारुळाची पूजा करायला जात आहे. तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता त्यासाठी काय काय घ्यावं लागतं मला माहिती नाही, पण तरी मी त्यांना विचारलं की काय काय घेऊ, काय काय नाही. तर त्यांनी सांगितलं तशी मी तयारी करते आणि एकदा वारुळाची पूजा करून येते. आणि आज श्रावण सोमवार आहे, त्याच्यात नागपंचमी पण आहे, श्रावण सोमवार पण आहे. तर तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि असं काय माझं फायनल लुक आहे, सिंपल साडी घातली मी, आणि थोडं ठीक आहे. तर चला, बाय बाय, भेटते मी नंतर. आज मी आता पहिल्यांदा चालले पूजा करायला. बघू काय काय होतं. नाही, मला खरंच माहित आहे म्हणून मी विचारते त्यांना. म्हटलं मला सांगा कसं आहे, आज मी पहिल्यांदा आली. शूट करा, उलट छान येईल तुम्हाला. हां, म्हणून तो म्हटलं काय करण्याचा आला माझा एखादा व्हिडिओ. करण्याचं सगळं सांगा ना, तर मला कशी पूजा करायची, काय करायची. तर आता इथं मी ना सगळ्या बायकांचा निवांत होऊ दिलं. आणि त्यानंतर आता इथे आला होता माझा नंबर. आणि आता इथं माझ्या नंबरच्या वेळेस ना थोडंफार, आणि आता इथे मी ना पूजा करायला चाललीच होती ना, तर तेवढ्यात लगेच पावसाची सुरुवात झाली. पण मग सगळ्यांचं म्हणणं होतं की थोड्या वेळात लगेच चाललं जाईल, पण काय करू. मग मी तर कशी बशी सुरुवात केली. आणि म्हटलं आता चला, काही झालं तरी चालेल, पण आता पूजा करून जाऊ. आणि म्हटलं आता इथं शूट वगैरे व्यवस्थित करू. पण इथं ना गवत एवढ्या प्रमाणाच्या बाहेर होतं ना, आणि त्याच्यामध्ये पाऊस पण एवढा जोरात चालू होता ना की त्यांना सांगायचं लक्षातच नाही की थोडं इकडच्या साईडला या, वारे वगैरे दिसल वगैरे. आणि त्या पण पहिल्यांदा शूट करत होत्या. पण म्हटलं आता जाऊ द्या, कसं का होईना, जसं त्या शूट करतील तसे मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आज ना मी इथं वारुळाची पहिल्यांदा पूजा करत आहे. तर इथं मला माहिती नव्हतं, पण जे काय मी सामान आणलेलं होतं, तर आता सगळ्यात आधी इथे मी पाणी वगैरे टाकून घेते. आणि नंतर तिथे जे काही खडे वगैरे आहे, त्या खड्यांची पूजा पण करायची असते. मग ते सगळं काही केलं सगळं. आणि त्यात पाऊस पण एवढा पटपट पडायचा ना की लगेच बायका सांगायच्या आवरा आवरा आवरा. म्हटलं आता काय करू, आता पूजा पण तर करणं महत्त्वाची आहे. आणि आज माझी पहिलीच वारुळाची पूजा होती. आणि नाहीतर ह्याच्या आधी मी सर्व पूजा घरच्या घरी, जसं मी तुम्हाला फर्स्ट टाईमला फोटो दाखवले ना, त्याच पद्धतीची केली आहे. आणि आज इथं पहिल्यांदा वारुळाची पूजा करायला आली ना, तर त्याच्यामध्ये पावसाने हा एवढा मोठा काही गोंधळ घातलेला आहे. आणि आज सगळ्यांचा लुक एकदम साधा सिंपलच होता. आणि मला ही वेळेवर माहिती पडल्यामुळे मीही काही जास्त, मी जसं घरी डेली आपण नाही का एखाद्या सणाला सिंपल साडी घालतो तशी साडी वेअर केलेली होती. पण म्हटलं आता वेळही नव्हता, त्यांनी फक्त मला ताट तयार करण्यासाठी एवढाच वेळ होता. आणि त्याच्यात पण खूप गडबड चालली होती की चला असं. पण म्हटलं आता जाऊ द्या, इथले येते बायकांसोबत, त्यामुळे मग मी काही लुक चेंज नाही केला. पण म्हटलं आता चला, आज पहिल्यांदा वारुळाची पूजा करणार आहे, तर तुमच्यासोबत शेअर करेल. त्याच्यानंतर मग आता तिथं आलो आणि असं काही चालू होतं. तर आज एवढी गडबड झाली, म्हटलं छानसं तुमच्यासोबत शूट वगैरे करेल. त्यांना सांगेल की ते इकडच्या अँगलने घ्या. आणि गवत एवढ्या प्रमाणाच्या बाहेर असल्यामुळे ना, मी म्हटलं बरे जाऊ दे, दुरून जे होईल ते त्या पद्धतीनं शूट करू. आणि तुम्हाला समजत असेल की गवत किती प्रमाणात आहे. आणि
त्यामुळे म्हटलं चला जाऊ दे, जसं होईल शूट तसं करू. आणि आईने ते माझ्या वेळेलाच पावसाने एवढा गोंधळ घातला ना की बघायचं काम नाही. तर जाऊ द्या, अशी काही आजची माझी धावपळीची नागपंचमीची पूजा झाली. पहिल्यांदा वारुळाला पूजेला गेली, तर त्यात पहिल्यांदाच वारुळाच्या पूजेला गेली, त्यात पण असा काही गोंधळ झाला. आणि नंतर इथे घरी आल्यावर थोडेसे बायकांसोबत थोडेसे फोटो क्लिक केले. तर म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि याच्यात आमच्या सगळ्यांमध्ये छान लूक कोणाचा झालेला आहे नक्की आणि खरं कमेंटमध्ये सांगा. भेटू लवकर अशाच छोट्याफार थोड्या आणि धावपळीच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा.